तर आज गुढीपाडव्याचं औचित्य साधून मालेगावला सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीनं हिंदू संत संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। या संमेलनाचं मुख्य आकर्षण आहे माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह। त्यांना या संमेलनात हिंदू शेरनी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। संमेलनाची तयारी कशी करण्यात आली आहे, पोलीस बंदोबस्त कसा आहे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बाबू शेख यांनी। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावात सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आज संत संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या संमेलनासाठी माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह येणार आहे। इथे कशी तयारी सुरू आहे, काय काय आयोजन करण्यात आलेले आहे हे जाणून घेऊया। माझ्यासोबत बोलण्यासाठी आयोजक आहे मच्छिंद्र शिर्के। भाऊ, कशी तयारी आहे आणि काय काय कोणाकोणाला तुम्ही बोलवलं आहे? कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे। आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे की माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन करत सायंकाळी 5 वाजेच्या आधी कार्यक्रम संपवायचा असल्याने दुपारी बरोबर 1 वाजता कार्यक्रम चालू होईल। कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। ती तयारी पण लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदूवीर असा पुरस्कार दिला जाणार आहे। त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे, मिलिंद एकबोटे, स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज आणि जैन संत निलेशचंद्रजी मुनी महाराज या कार्यक्रमामध्ये सर्व मालेगावातील हिंदू समाजाला मार्गदर्शन करतील। न्यायालयाने तुमच्यावर काय काय प्रतिबंध लावलेले, म्हणजे काय काय अशी जी परवानगी देताना न्यायालयाने काय अटी शर्ती घातलेल्या आहेत त्या काय आहेत? न्यायालयाने ज्या अटी शर्ती घातल्या त्याच्यामध्ये काही नवीन नाही, काही वेगळं नाही आहे। आम्ही उलट ह्या गोष्टीने आनंदी आहोत की जी परवानगी प्रशासनाने आणि महसूल प्रशासनाने नाकारली होती ती आम्हाला माननीय उच्च न्यायालयाकडून मिळाली। आम्ही ज्या दिवशी कार्यक्रम ठेवला होता त्याच दिवशी कार्यक्रम होतोय, ज्या ठिकाणी ठेवला होता त्याच ठिकाणी होतोय। फक्त न्यायालयाने वेळेमध्ये बदल करून सायंकाळी 5 वाजेच्या आत आम्हाला कार्यक्रम संपवायला लावला। बाकी कायदा व सुव्यवस्थेचं पालन न्यायालयाच्या आदेशाने पण आम्ही करणार आहोत आणि त्याच्या आधी पण करणार होतो। एकूणच आपण पाहिलं तर साध्वी प्रज्ञासिंह हे या संमेलनाचे मुख्य आकर्षण असणार आहे। ते भोपाळहून शिर्डीला विमानाने येणार आहे आणि त्याच्यानंतर शिर्डीहून मालेगावला ते कारने येणार आहे। साध्वी प्रज्ञासिंह येणार असल्यामुळे पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह बाबू शेख, मालेगाव। पुढची बातमी बघूयात। कर्जमाफी देणार नसाल तर त्यांना गावबंदी मोहीम हाती घेणार असल्याचा गंभीर इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय। शेतकऱ्यांनी कर्जमाफी करण्याची मागणी केली असली तरी परिस्थिती बघून निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। संपूर्ण कर्जमुक्ती करणार नसाल तर आंदोलन हाती घेऊन यांना गावबंदी करू असा इशारा जरांगे यांनी दिला। देणार नाहीत तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी। आणि माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्यांनी यांना गावोगावी यायचंच बंद करायला पाहिजे। जोपर्यंत हे शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना, पुढच्या काळात मला वाटतं आता मला तीही आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे। यांनी कर्जमाफीऐवजी आमचं म्हणणं आहे कर्जमुक्तीच करा तुम्ही शेतकऱ्यांची, काय त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी। आता कांद्यापासून ते सोयाबीन ऊसापर्यंत आणि त्या द्राक्षापासून हे जे सगळे पिकं येतात याला ना मालाला भाव दिला जातो ना। नुकसान झालं तर त्यांचा ना पीक विमा शेतकऱ्यांचा दिला जातो, ना शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं।